गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या व उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स. टिप नंबर 1. किचनच्या टाईल्सवरील चिवट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात 1 लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाकून टाईल्स घासून घ्या. टाईल्स साफ होतील. टिप नंबर 2. पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्यांनी घासा. भांडी लगेच स्वच्छ होतील. टिप नंबर 3. आठवड्यातून किमान एकदा पाण्यामध्ये 1 चिमूट खडे मीठ घालून फरशी साफ केल्याने घरात मुंग्या किंवा इतर कीटक येत नाहीत. टिप नंबर 4. अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बरेचदा आकसतात आणि लहान होतात. त्यांना इस्त्री करणे खूप कठीण होते. अशा वेळी ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका. असे केल्याने कपडे लहान होत नाहीत. टिप नंबर 5. गॅस शेगडीला गंज आला असेल तर गंजावर व्हिनेगर 20 मिनिटे स्प्रे करून ठेवा. हळूहळू गंज निघून जाईल. टिप नंबर 6. किसनीचा वापर केल्यानंतर लगेच स्वच्छ केली पाहिजे, कारण त्यामध्ये अडकलेले अन्न काही वेळाने वाळून जाते आणि ते वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर फार वेळ लागतो. टिप नंबर 7. फ्रीज, ओव्हन, मिक्सर स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घाला. तयार मिश्रण स्प्रे करून मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या. सर्व उपकरणे नव्यासारखी चमकतील. टिप नंबर 8. मळलेली गोधडी, ब्लँकेट किंवा बेडशीट धुण्यासाठी आपला बराच वेळ जातो व त्रासही खूप होतो. अशा वेळी गरम पाण्यात थोडा कपडे धुण्याचा सोडा टाकून त्या पाण्याने गोधडी, ब्लँकेट भिजत घालावीत. 15-20 मिनिटांनी या कपड्यांना सर्व मळ पाण्यात उतरेल. यानंतर स्वच्छ पाण्याने कपडे धुवून घ्यावेत व तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल तर त्यामध्ये धुतले तरी चालेल. टिप नंबर 9. दही जास्त आंबट झाले असेल तर त्यात 1.5 ग्लास पाणी टाकून थोड्या वेळाने वर आलेले पाणी काढून एखाद्या कुंडीत टाका. त्यामुळे दह्याचा जास्त झालेला आंबटपणा कमी होईल. टिप नंबर 10. चविष्ट पावभाजी बनवण्यासाठी त्यात थोडा चिकन मसाला टाका. टिप नंबर 11. सकाळची शिल्लक राहिलेली चपाती रात्री पुन्हा गरम करीत असताना चपाती थोडे पाणी लावून गरम करा. त्याने चपाती खाताना नरम आणि ताजी असल्यासारखी लागेल. टिप नंबर 12. बासुंदी बनवत असताना त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातल्याने बासुंदी छान दाटसर आणि चविष्ट बनते. टिप नंबर 13. पुदिना उन्हात वाळवून त्याची पूड करून ठेवा आणि दही वडा बनवताना उपयोगी येईल. टिप नंबर 14. चहा चांगला व्हावा यासाठी पाण्यात थोडी चहा पावडर टाकून 2-3 मिनिटे उकळून नंतर दूध टाका. टिप नंबर 15. जर तुम्हाला तुमच्या भुवया दाट व सुंदर बनवायचे असतील तर सगळ्यात आधी थोडी हळद, मध आणि दही एकत्र करून घ्या. पाणी अजिबात घालू नका. या मिश्रणाचा तुम्ही तुमच्या त्वचेवर जाड थर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे तुमच्या भुवयावरील रक्ताभिसरण वाढेल आणि त्यामुळे तुमच्या भुवयावर नवीन लहान केस वाढू लागतील. त्यामुळे तुमच्या भुवया दाट होतील आणि सुंदर बनतील. टिप नंबर 16. कधीही केळाची साल फेकून देऊ नका. केळ्याच्या सालीने चेहऱ्याला मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील कमालीची चमक येईल. टिप नंबर 17. कपड्याच्या कपाटात जास्तीचा पसारा होऊ नये यासाठी कपाटात प्लास्टिक कंटेनर वापरावे. छोट्या छोट्या गोष्टी या कंटेनरमध्ये ठेवल्याने कपाटात पसारा होत नाही. टिप नंबर 18. मोड आलेली मटकीची रस्सा भाजी बनवताना त्यात कांदा, लसूण पाकळ्या ठेचून मसाला आणि थोडे धने पावडर जरूर घाला. रस्सा भाजी छान चवदार होईल. टिप नंबर 19. कडधान्य नेहमी हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावेत. यांनी बराच काळ ते खराब होत नाही व किडे, जाळ्या, भुंगे देखील लागत नाहीत. टिप नंबर 20. स्वयंपाक झाल्यावर रोजच्या रोज किचन ओटा साबण, स्क्रबर वापरून साफ करून पुसून कोरडा करावा. यामुळे ओठ्यावर चिपचिप होत नाही. ओटा छान चकचकीत राहतो. टिप नंबर 21. कोणत्याही भाजीमध्ये लसूण चिरून टाकण्याऐवजी
ठेचून घालावा, भाजीला उत्तम चव येते. टिप नंबर 22, शेवभाजी करताना त्यात थोडासा मॅगी मसाला आणि हिंग टाका, भाजी छान चविष्ट होईल. टिप नंबर 23, थालीपीठ, अळूवडी आणि कोथिंबीर वडी करताना त्यात थोडे सफेद तीळ टाका, त्यामुळे पदार्थाची चव अधिक छान लागते. टिप नंबर 24, थंडीमध्ये केळी खाताना त्याला थोडे मीठ चोळून खावेत, म्हणजे केळी बाधत नाही व यामुळे सर्दी, खोकला व कफ यांचा देखील त्रास होत नाही. टिप नंबर 25, घरी पाहुणे आल्यावर ग्रेव्हीची भाजी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर 2 चमचे बेसन पीठ भाजून त्यात घालावे, दाटसर आणि चवदार बनते. टिप नंबर 26, दूध अथवा खिरीला जळकट करपट वास येऊ लागल्यास त्यात 2-3 खायची पाने घालून उकळी काढल्यास करपट वास जाईल. टिप नंबर 27, आपल्या किचन नेहमी साफ, स्वच्छ आणि नीटनेटके असावे. जेवण झाल्यावर आपली खरकटी ताटे टेबलावर कधीही ठेवू नयेत. टिप नंबर 28, उडीद डाळीचे घुटं किंवा वरण बनवताना त्यात लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे मिक्सरला ओबडधोबड वाटून टाकावे, वरण खूप चविष्ट लागते. टिप नंबर 29, जेवण नेहमी आंघोळ करूनच करावे, कधीही मांडीवर ताट घेऊन जेवू नये. जेवण केलेले ताटात कधीही हात धुवू नये. टिप नंबर 30, चपात्या बनवताना जर आपली कणिक शिल्लक राहिली असेल तर ती पिठामध्ये बुडवून ठेवा, त्यामुळे ती छान राहते व काळी पडत नाही. टिप नंबर 31, काही कारणास्तव दूध फ्रीजमध्ये ठेवता येत नसेल आणि तुम्हाला दूध खराब होऊ नये असे वाटत असेल तर दूध गरम करताना त्यातही 1 हिरवी इलायची टाका, त्यामुळे ती बराच काळ टिकते. तुम्हाला ह्या सर्व टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.